नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत जानकी समोर एकदम सौमित्र येतो. सौमित्र त्याच्यासोबत जे काही घटना घडली ती सगळी काही ऋषिकेश आणि जानकीला सांगतो. त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश एक प्लॅन तयार करतात. त्यानुसार ते ऐश्वर्याला घेऊन एका ठिकाणी जातात. ऐश्वर्याला तिथे पोचल्यानंतर काही कळत नाही. तुम्ही मला इथे का आणला आहात म्हणून ती प्रश्न विचारू लागते. मग तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो, तू मागे वळून बघ, म्हणजे आम्ही तुला इथे का आणलं आहे ते सगळं काही तुला कळेल. तिने मागे वळून पाहिल्या तिला समोर दिसला तो सौमित्र. आणि तिथे जे काही घडतं त्याच्यानंतर तिला घेऊन जानकी आणि ऋषिकेश घरी येतात. ऐश्वर्या सगळ्यांसमोर तू केलेल्या गुन्ह्याची कबुली दे असं म्हटल्यानंतर कोणाला काही समजत नाही. सौमित्रा विचारते, काय झालं आहे म्हणून तुम्ही असं बोलत आहात. तेव्हा चिडलेली ऐश्वर्या सगळं काही खरं खरं सांगू लागते. हो, मी सौमित्रशी लग्न करण्यासाठी त्याला किडनॅप केलं होतं. मला ह्या मूर्ख सारंगशी अजिबात लग्न करण्याची इच्छा नव्हती. मी बदला घेण्यासाठी ह्या घरात आलेली आहे आणि माझं सौमित्रसोबतच लग्न व्हायला होतं, सारंगसोबत नाही असंही ती बोलू लागते. आणि मी ह्या घरात फक्त बदला घेण्यासाठी आलेली आहे. हे कळल्यानंतर सुमित्रा खूप रागवते आणि ती ऐश्वर्याला म्हणते, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो आणि पुन्हा इथे कधीही पाऊल ठेवू नकोस असं म्हटल्यानंतर ती रागारागाने निघून जात असते. तितक्यात ऋषिकेश थांब ऐश्वरी असं म्हणतो. ते म्हटल्यानंतर जानकीला त्याने घेतलेला निर्णय अजिबात पटलेला नसतो. ऐश्वर्या ही थांबायला तयार होते. पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.